ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे प्रियाचा मजनू अश्विन हा खूप वैतागलेला असतो आणि तो कोणाचा ऐकत नाही आणि कोणाचा त्याला विचार पटत नाही आणि तो ताबडतोब प्रियाला भेटायला निघतो। इकडे अश्विन तन्वीला जेलमध्ये भेटतो आणि बोलतो काय झालं तन्वी। ते प्रिया सांगायला लागते की हे सगळं तू त्या सायलीला विचार, कारण की तिने ह्या सगळ्यामध्ये मला अडकवलेलं आहे। आणि प्रिया अश्विनला सांगायला लागते की या सगळ्यामध्ये मला तूच सोडून बाहेर आणू शकतोस। तेव्हा अश्विन सांगायला लागतो की मी ताबडतोब जातो आणि अर्जुनला जाब विचारतो। तेव्हा ते नाटक करत प्रिया बोलायला लागते की मला तुझी आठवण येते, आपल्यामधलं प्रेम वाढू नये म्हणून या सायलीने आपल्याला एकमेकापासून विभक्त केलेला आहे। आणि ह्या प्रकारे प्रियाने अश्विनचा चांगलाच ब्रेन वॉश केलेला असतो। त्यानंतर ते साक्षी आणि प्रिया जेलमध्ये एका बाजूला बसलेले असतात। त्या टाइमला साक्षी आणि प्रियाचं वाचाबाची चालू असते। साक्षी प्रियाला सांगायला लागते की तुझ्यामुळे माझी ही हालत झालेली आहे आणि साक्षी सांगायला लागते की कोर्टात सगळं व्यवस्थित चाललं होतं पण तू मध्येच्या मर्डरमध्ये माझं नाव घेतलंस आणि तुला हे सगळं करण्याची काय गरज होती आणि त्यामुळे मला तुझा खूपच राग आलेला आहे। प्रिया बोलायला लागते की तूच मला या सगळ्यामध्ये अडकवलेलं आहेस। इथे साक्षी बोलायला लागते की आपण आता इकडनं बाहेर कसं निघायचं ते बघूया। तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते की मी तुझ्यावर बाहेर पडणार नाही, कारण की तुला कुठे जायचं तिकडे जा, पण मी तुझ्यावर बाहेर पडणार नाही। तेव्हा प्रिया बोलायला लागते की तू खुनी आहेस, मी त्यापेक्षा मीच बाहेर पडेन। तेव्हा इथे साक्षी बोलायला लागते तू कशी बाहेर पडशील, तू या जेलमध्ये कशी बाहेर पडते ते मी बघते आणि तू खोटारडी तन्वी आहे आणि तू खोटारडी तन्वी बनून रविराजांच्या घरी गेलेलीस। इन्स्पेक्टर साहेब तिकडे येतात आणि त्यांचं दोघांचं बोलणं नीट ऐकत असतात आणि ते बोलतात की काय चाललंय सगळं। त्या टायमाला इन्स्पेक्टर विचार करायला लागतो की हे सगळं आपल्याला आता रविराजांकडे यांचं सगळं सांगायला लागेल, यांचं काहीतरी गोड बंगाल आहे। त्यानंतर तो इन्स्पेक्टर रविराजांना कॉल करतो आणि रविराज पोलिसांचा नंबर पाहून ते बोलतात आता काय। इन्स्पेक्टर साहेबांना रविराज बोलतात की मला तिकडे यायला इंटरेस्टच नाही आणि मला ते तिचा प्रियाचं तोंड आणि त्या साक्षीचं तोंड बघायचंच नाही। रविराज बोलायला लागतात ती दोषी, आता तिला काय भेटायचं। तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब बोलायला लागतात की मी तुम्हाला ते सांगायला नाही, मी तुम्हाला काहीतरी वेगळंच सांगणार आहे, मला ते तुम्हाला दाखवायचं नाही, मला तुम्हाला एक मोठी वेगळीच बातमी सांगायची आहे, मी तुम्हाला काहीतरी एक सत्य दाखवतोय। त्यानंतर इथे रविराज तिकडे जातात। तिकडे अश्विन घरी पोहोचलेला असतो आणि तो चांगलाच पेटून उठलेला असतो आणि तो अर्जुनला बोलायला लागतो की तू असं का केलंस माझ्याबरोबर। अश्विन बोलायला लागतो असं तुला वागायची काय गरज पडली होती। तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो या सगळ्यामध्ये तू उगाच स्वतःला त्रास करून घेतोयस। अश्विन बोलायला लागतो की हे सगळं तू केलंस ते बरोबर केलंस नाही आणि तुझ्यामुळे माझी बायको आज जेलमध्ये आहे। इथे अर्जुन अश्विनला बोलायला लागतो की तू एका खुन्याला मदत करणाऱ्याला तू बाहेर काढणार। अश्विन बोलायला लागतो या सगळ्यामध्ये तू माझ्या बायकोला उगाच अडकून ठेवलेला आहे। इथे सायली बोलायला लागते की तुम्हाला सगळ्या बाजू नीट समजून घ्यायचं असतील तर तुम्ही कोर्टाचा व्हिडिओ पूर्ण पहिल्यापासून बघा। आणि सायली सांगायला लागते की तुम्ही या सगळ्यामध्ये व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला कळेल की स्वतः किती चुकीचे आहात। आणि सायली बोलायला लागते की तुम्ही चिडल्यापेक्षा तो आधी व्हिडिओ व्यवस्थित बघाल ना तर तुम्हाला समजेल काय नक्की काय आहे ते। तिथे सायली अश्विनला निवांत बसवते आणि तो व्हिडिओ पाहायला सांगते। सुरुवातीपासून तो अश्विन व्हिडिओ पाहतो आणि त्या टाइमला अश्विनला खूप मोठा धक्का बसतो। जसा अश्विन व्हिडिओ पाहत असतो तसा त्याला कळतं की प्रियाने आपला गुन्हा कबूल केलेला आहे। ते अश्विन बोलायला लागतो काय हे सगळं, आणि तेव्हा इथे सायली बोलायला लागते की मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते। सायली बोलायला लागते की तिने स्वतःचेच गुन्हे कबूल केले आणि मधुभाऊला अडकवण्याचा प्लॅन हा तिचाच होता आणि या मधुभाऊला सगळ्यामध्ये अडकवण्याचा तिचाच मोठा प्लॅन होता। आणि हे सगळं पाहून अश्विनला चांगला धक्का बसतो। अश्विन बोलायला लागतो काय याच्यामध्ये तर तिने स्वतःचा गुन्हा तिनेच कबूल केला आणि मला काय सांगते वेगळं। ती सगळ्याकडे सांगायला लागते की मला अडकवण्याचा प्रयत्न केला आणि तो इथे सायली सांगायला लागते की हे सगळं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत होते पण तुम्ही समजून घेत नव्हता। आणि सायली सांगायला लागते की ती खोटारडी आणि या सगळ्यामध्ये मी तुमच्या लग्नाला विरोध करत होते। आणि सायली सांगायला लागते की तुमच्याशी लग्न करून ती या घरात आली कारण की तिला ह्या केसमध्ये काय काय चाललं काय काय नाही ते पाहायचं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी महिपत शिकरेपर्यंत पोहोचवायच्या आणि ह्या कोर्टात काय काय चाललंय ते ह्याच्यामध्ये ऍडजस्ट करून घ्यावं आणि तिने सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं। आणि हे ऐकल्यानंतर बघितल्यानंतर अश्विन बोलायला लागतो। त्या टाइमला अश्विनचे डोळे उघडतात आणि तो बोलायला लागतो की मैपण शिकरेचा माणूस बनून ती ह्या घरात आली होती। आणि अर्जुन सांगायला लागतो की तुझा सगळा ह्याच्यामध्ये वापर केला आणि तुझ्याशी लग्न करून ती या घरात आली म्हणजे तिला घरामध्ये येणं तिचा स्वार्थच होता। आणि या सगळ्यामध्ये आता अश्विन डोक्यावर आठवतो आणि त्याला चांगलाच धक्का बसलेला असतो। इकडे रविराज कारागृहात आलेले असतात। ते रविराजांचे वेगवेगळे प्रश्न पडत असतात की ती आता इन्स्पेक्टर साहेबांनी मला कशासाठी बोलवलेलं आहे। रविराज
घाम पुसत इथे आतमध्ये जातात. त्या टायमाला इथे पोलीस येतात, इन्स्पेक्टर साहेब येतात आणि बोलतात की मी तुम्हाला जे पण सांगणार आहे ना. इन्स्पेक्टर साहेब बोलायला लागतात की मी ज्या गोष्टी ऐकल्यात त्या भयंकर आणि त्या गोष्टी मी ऐकल्यात ना ते तुम्हाला आता मी सांगणार आहे. आणि तिथे रविराज जिथे प्रिया आणि साक्षीला ठेवलेलं असतं तिकडे जातात. तेव्हा त्या दोघांचं बोलणं ऐकत असतात. त्या टायमाला ह्या दोघांचं बोलणं रविराज ऐकत असतात आणि ह्या दोघांचं बोलणं ऐकताना साक्षी सांगायला लागते की तू माझ्या विरुद्ध जर साक्ष दिलीस, पण ह्या जेलमधून निघताना आपण दोघं पण एकत्र निघूया. साक्षी सांगायला लागते या सगळ्यामध्ये तू केसमध्ये उलटापलटी केलीस आणि इथे जे घडेल ना त्यामध्ये तू काय वेगळं काय केलंस ना मी तुझी चांगलीच खेळ तोडीन. आणि साक्षी सांगायला लागते या सगळ्यामध्ये तुझी अवस्था अशी करीन ना. तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते की तू माझी काय अवस्था करशील. प्रिया बोलायला लागते की तू माझी काय अवस्था करणार. त्या टायमाला इथे साक्षी तिची चांगलीच कॉलर पकडते. त्या टायमाला या दोघांचं भांडण बघून रविराज तिकडे जाण्याचा प्रयत्न करतात, पण त्या टायमाला त्यांना इन्स्पेक्टर अडवतात. त्या टायमाला इन्स्पेक्टर साहेब बोलायला लागतात की मी जे पण सांगेन ना तुम्हाला ऐकायला लागेल. आणि त्या टायमाला ती साक्षीने प्रियाची कॉलर पकडलेली असते आणि त्या टायमाला हे सगळं रविराज पाहत असतात आणि त्यांना अडवायला जात असतात. तेव्हा इथे त्यांना अडवायला जात असताना इथे पोलीस इकडे साक्षीने प्रियाची कॉलर धरलेली असते आणि प्रियाला मारण्याचा साक्षीचा खूप मोठा प्रयत्न चालू असतो. त्या टायमाला साक्षी जवळ येते. त्या टायमाला इथे साक्षी प्रियाला धरते आणि तिला ढकलून देते. त्या टायमाला ते साक्षी बोलायला लागते की या सगळ्यामध्ये तूच खून केला आणि या सगळ्यामध्ये तुला काय भेटणार काय माहित. ते साक्षी प्रियाला सांगायला लागते की तू या सगळ्यामध्ये अडकली आणि तू या सगळ्यामध्ये अडकल्यामध्ये तुला इथे निघायचं असेल तर तुला येते स्वतःची गाडी करून जायला लागेल. इथे प्रिया साक्षीला बोलायला लागते या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला फसवलं कारण की तुम्ही हे सगळं करायला लावलात. आणि त्या टायमाला ते रविराजना खूप मोठा धक्का बसतो आणि ते चांगलेच हादरतात. त्या टायमाला ते रविराज बोलायला लागते की हे सत्य समजलं, पण आता हे दुसरं सत्य म्हणजे ही प्रिया गाठोडे चोरत होती आणि गाठोडे चोरून तिने आपल्या रूम मध्ये ठेवलं होतं. त्या टायमाला ते साक्षी प्रियाला ढकललं जाते आणि त्या टायमाला ते साक्षी प्रियाला बोलते की तू खून केलास आणि या सगळ्यामध्ये मला अडकवलंस. आणि प्रिया साक्षीला सांगायला लागते या सगळ्यामध्ये तू खून केलास आणि या सगळ्यामध्ये मला अडकवलंस. आणि त्या टायमाला ते साक्षी प्रियाला बोलायला लागते की या सगळ्यामध्ये तुला गप्प बसायचं नाही तर तू खोटारडी तन्वी आहेस, तर तू तन्वी आहेस, मी हे सगळ्यांना सांगणार. ते प्रिया साक्षीला बोलायला लागते या सगळ्यामध्ये तुम्हीच मला हे केलं आणि तुम्ही मला गाठोडे दिलात आणि तिकडे तन्वी म्हणून राहायचं त्याला सांगितलं. आता इथे रविराजांना चांगला धक्का बसला आणि हे सगळं ऐकून रविराज चांगलेच हादरतात. इथे रविराज खाली कोसळता वाचतात आणि आता रविराजांना प्रियाचं चांगलंच कारस्थान बाहेर पडतं आणि ती खोटी तन्वी आहे त्यांना समजतं आणि ते समजतात की आता ही माझ्या खऱ्या तन्वीच्या जागी ही ती आली होती, माझ्या घरी आली होती आणि आता पण ही खोटी तन्वी म्हणून या घरात राहते. त्यानंतर इथे रविराज दामिनीला भेट घेतात आणि त्यांना काय ह्या सगळ्यामधलं काय माहित आहे काय ते बघायला जातात. आणि इथे रविराज जे सत्य समजलं असतं त्या टायमाला तो पोलीस इन्स्पेक्टर व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर तो रविराजाने व्हिडिओ पाठवायला बघतो आणि त्या टायमाला रविराज बोलायला लागतं काय हे चाललंय सगळं, हे काय मागे एक माझ्या पाठी धक्के बसतायत आणि आता मला समजत नाही का या सगळ्यामध्ये कसं बाहेर पडायचं आणि या सगळ्यामधनं बाहेर पडायलाच आता मला मार्ग मिळत नाही. त्या टायमाला रविराज बोलायला लागतं की या सगळ्यामध्ये मला दामिनी देशमुखच उत्तर देतील आणि ते दामिनी वकीलला फोन करतात. त्या रविराज बोलायला लागतात की मला खरेपणाचं काय ते बघायचंय. तेव्हा ते दामिनी वकील बोलायला लागते की तुम्ही कशाचं बोलताय. दामिनी बोलायला लागतं की तुमची केस मी हारली आणि ह्या केस हरल्यानंतर आता तुम्ही मला काय सांगायला बघताय. ते रविराज त्यांना बोलायला लागतात की आता ही प्रिया ही खरी तन्वी नाही आणि ही खोटारडी आहे तुम्हाला कसं माहित पडलं. त्या टायमाला दामिनी वकील सांगायला लागतं की या सगळ्यामध्ये मला काहीच माहित नाही. आणि त्या टायमाला रविराज बोलायला लागतं की मला आता समजलं की ज्यावेळी मी आता जेलमधनं जाऊन आलो तेव्हा मला कळलंय. ते दामिनी वकीलला बोलायला लागते की मी पण मला मारायला बघतोय आणि तो मग त्याची माणसं पाठवतोय. त्यावेळी ते रविराज बोलायला लागतो की मी तुम्हाला देतो प्रोटेक्शन आणि रविराज बोलायला लागते की मी तुम्हाला प्रोटेक्शन दिलंय पण तुम्ही माझं काम करायचं आहे. रविराज सांगायला लागतं की या सगळ्यामध्ये काय चाललंय आणि मला काय फसवण्यात येत आहे. त्यानंतर दामिनी रविराज यांच्या दोघांमध्ये आता डील ठरते आणि आता महिपांकडून आता दामिनीला रविराज वाचवणार आणि आता प्रियाचं सत्य काय आहे ते प्रियाचं सगळं सत्य शोधून काढणार म्हणजे दामिनी. आणि रविराज दामिनी वकीलला बोलतो की आता ही प्रिया तन्वी नाही हे ते मला माहित पडलंय, आता माझी खरी तन्वी कोण आहे ते मला माहित पडलं पाहिजे. दामिनी वकील बोलतो की माझा खास माणूस आहे तो ते सगळं काय बघेल. तेव्हा ते रविराज आणि दामिनी वकीलची डील ठरलेली असते आणि आता खोटारड्या प्रियाचं दामिनी वकील सत्य शोधून काढणार आहे आणि हे कसं काढणार आहे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.